नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी साहित्य चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रीमंत होण्यापूर्वी मिळतात हे 21 शुभ संकेत. मित्रांनो, निसर्गाद्वारे व्यक्तीला अनेक प्रकारचे संकेत मिळतात, ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी पळून जाते. श्रीमंत होण्यापूर्वी हे 21 संकेत दिसतात. वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो, म्हणजेच मनुष्य श्रीमंत होणार असतो, तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो, ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी पळून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो. श्रीमंत होण्याच्या अगदी आधी हे 21 संकेत दिसू लागतात. या शुभ संकेताकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि आनंदी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे. हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते. ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते, त्यांच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात. ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो, तिथे काही शुभ संकेतही दिसतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया हे शुभ संकेत कोणते आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः हे नक्कीच लिहा. 1. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. नंबर 2. सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकू आला तर ते जीवनात चांगल्या बदलाचे लक्षण मानले जाते. ही चिन्हे सूचित करतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे. तसेच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळवू शकतात. हे घरात पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते. नंबर 3. जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारात येऊन ओरडू लागली तर तुम्ही ते देवाचे आशीर्वाद समजावे आणि गायीला भाकरी किंवा पालक खायला देऊन निरोप द्यावा. याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी स्वतः येऊन तुमचे दार ठोठावले आहे. नंबर 4. तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून द्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. नंबर 5. जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना 5 दिवस दररोज कोणीतरी झाडू करताना दिसले तर समजून जा की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहेत. नंबर 6. जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशाच्या आगमनाचे लक्षण आहे. लवकरच तुम्हाला पैसे मिळतील. कपडे घालताना किंवा कपडे काढताना जर तुमच्या खिशातून पैसे तर ते पैसे मिळण्याचे लक्षण आहे. नंबर 7. जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते. हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे. याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसे येणार आहेत. नंबर 8. मांजरीने आपल्या पिल्लांना जन्म देणे हे देखील एक चांगले लक्षण आहे. जर तुमच्या घरात एखाद्या मांजरीने तिच्या पिल्लांना जन्म दिला तर ते एक चांगले लक्षण आहे. नंबर 9. जर कोणतीही मौल्यवान वस्तू छतावर सापडली तर ते देखील चांगले मानले जाते. शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे. नंबर 10. घरात एकाच ठिकाणी अचानक 3 सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते. हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. असे म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर ते घराच्या प्रगतीचे लक्षण आहे. नंबर 11. सणाच्या दिवशी तुळशीच्या रोपात सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. हे अफाट संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. नंबर 12. जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ओस दिसला तर तुमचे दिवस बदलणार असल्याचे हे स्पष्ट संकेत आहे. असे समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अफाट संपत्ती मिळेल. नंबर 13. स्वप्नात पिवळी किंवा लाल
फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते. नंबर 14 स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते. हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. नंबर 15 स्वप्नात लाल साडीत स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते. स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते. नंबर 16 जर तुम्ही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कुत्रा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत. नंबर 17 जेव्हा तुमच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावर पूर्ण होते. म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जाग येते. तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जर तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उठलात तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग निघून जाऊ लागतात आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर येऊ लागतो. नंबर 18 जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर तुम्ही ते एक चांगले लक्षण मानावे. स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होतील आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल. नंबर 19 जर तुम्हाला स्वप्नात गाय, घुबड, हत्ती, मोर, शंकू, केळी किंवा सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. नंबर 20 सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकणे हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते. सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर समजून घ्या की तुमचा चांगला काळ येणार आहे. तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. नंबर 21 कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलके वाटणे, घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला. नंबर 22 घरात सतत मंगलदायी घटना घडू लागतात जसे की विवाह, धार्मिक पूजा किंवा हवन. घरातील माणसांचे मन स्थिर आणि प्रसन्न राहणे, अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीतून नफा मिळणे किंवा जुनी थकबाकी अचानक मिळणे. नंबर 23 झाडावर चिमण्यांची वसाहत होणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग दिसणे हे शुभ मानले जाते. स्वप्नामध्ये पांढरे हत्ती, साप, कमळ किंवा पाणी वाहताना दिसणे आर्थिक प्रगतीचे लक्षण असते. शांत समुद्र किंवा वाहते पाणी दिसणे हेही धनलाभाचे लक्षण मानले जाते. नंबर 24 घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी विशेषतः कबूतर किंवा चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागतात. हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते. नंबर 25 घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवायची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो. नंबर 25 घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवायची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो. दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशाची बचत होऊ लागते. वारंवार आर्थिक वृद्धीविषयी चर्चा होणे आणि त्यास अनुकूलता मिळणे ही संपत्तीच्या वाढीचा संकेत असतो. जर हे संकेत दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा की तुमच्यावर देवी परमलक्ष्मीची कृपा होणार आहे. वास्तूनुसार धनप्राप्ती आणि गरिबी दूर करण्यासाठी प्रभावी उपाय. वास्तूनुसार घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर धनप्राप्ती होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. ज्या घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते. खाली काही प्रभावी वास्तू उपाय दिले आहेत जे धनवृद्धीस मदत करू शकतात. 1. मुख्य दरवाजा शुभ बनवा. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा. दरवाजावर सुंदर तोरण, आंब्याची पाने किंवा फुलांचे तोरण लावा. दरवाजावर स्वस्ती आणि शुभ लाभ लिहा. रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ प्रकाश दिवा किंवा लाईट लावणे शुभ मानले जाते. यामुळे लक्ष्मीचा वास होतो. 2. उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. या ठिकाणी फाउंटन एक्वेरियम ठेवावा. या दिशेत जड वस्तू ठेवू नये कारण यामुळे धनप्रवाह अडतो. नंबर 3 तिजोरी किंवा पैशांची जागा योग्य दिशेत असावी.
तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा. तिजोरीत पैशाच्या ठिकाणी लाल कापड अंथरून त्यावर पैसे किंवा दागिने ठेवा. यामुळे धनवाढ होते. पैशांच्या ठिकाणी आरसा ठेवा. यामुळे धनवाढ होते. तिजोरीच्या आत पैशांच्या ठिकाणी आरसा ठेवावा, कारण हे शुभ मानले जाते. कारण पैशाचे प्रतिबिंब आरशात पडल्याने पैसा हा वाढू लागतो. नंबर 4. घरातील पाणी आणि अग्नीचा समतोल ठेवा. स्वयंपाकघर दक्षिण पूर्व अर्थात आग्नेय दिशेत असावे. गॅस, स्टोव्ह आणि पाण्याचा नळ एकत्र ठेवणे यामुळे आर्थिक नुकसान. घरात कोठेही नळ सतत गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा. गळणारे पाणी हे पैशाची हानी दर्शवते. नंबर 5. घर स्वच्छ ठेवा आणि नकारात्मक ऊर्जा दूर करा. घरात तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. दररोज घरात झाडू लावा आणि गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे. संध्याकाळी घरात दिवा लावा आणि सुगंधी धूप अगरबत्ती वापरा. नंबर 6. शुभ वृक्ष आणि रोपे लावा. घरात तुळशीचे रोप लावा आणि रोज त्याची पूजा करा. तुळशी उत्तर पूर्व दिशेला ठेवावी, हे शुभ मानले जाते. मनी प्लांट किंवा क्रिसुलाचे झाड घरात ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते. नंबर 7. घरात आरसा योग्य ठिकाणी लावा. आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. शयन कक्षात बेड समोर आरसा नसावा. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. धन आकर्षित करणारे उपाय. मुख्य दरवाजावर लाल कपड्यात 7 गोमती चक्र बांधून टाका. शुक्रवारी 7 कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा. पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगाजलाने धुवून तिजोरीत ठेवा. घरात चांदीचा हत्ती किंवा कुबेराची मूर्ती ठेवा. झोपताना डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला ठेवा. घरात पिवळ्या रंगाचा आणि लाल रंगाच्या प्रकाशाचा वापर करा. घरात पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने समृद्धी वाढते. दिवाळी किंवा इतर शुभ प्रसंगी घरात दिवा लावल्याने आर्थिक वृद्धी होते. शनिवारी विशेष उपाय. शनिवारी काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचे दान करा. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि 7 वेळा प्रदक्षिणा घाला. घराच्या बाहेर कबुतरांना धान्य आणि मुंग्यांना साखर पिठाचे मिश्रण द्या.